हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. सो उद्या आहे दसरा. तर दसऱ्याची तयारी आजपासूनच सुरू होते, जसं की मी करणार आहे. तर मी तुम्हाला माझ्या लाईफमधले खूप जास्त एका स्पेशल माझ्या लाईफमधली एक स्पेशल गोष्ट दाखवणार आहे, जी की माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि गेले 8 वर्ष ती माझ्या लाईफमध्ये आणि जी की माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण जेव्हा ती माझ्या लाईफमध्ये आली तेव्हा मी पूर्ण रात्र झोपली नव्हती. मी खूप एक्सायटेड होती आणि की माझ्या लाईफमध्ये ती गोष्ट येणार म्हणून. जसे की सगळे असतात तसंच खूप जास्त एक्सायटेड होती, पण ती खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि आता मी घरी नाही आहे, मी इथे आहे. सो माझ्या घरच्यांना आणि घरी जसं मी दादा मम्मी पप्पा आम्ही दसरा करायचो, मी खूप जास्त मिस करते. बट इट्स ओके. आता मी इथे आहे तर मी इथे दसरा सेलिब्रेट करेन आणि मी कसं करेन ते तुम्ही माझ्यासोबत बघा. सो आता आपण खाली जाऊयात आणि तुम्हाला मी दाखवते ती स्पेशल गोष्ट जी माझ्या खूप जास्त जवळ आहे, म्हणजे हृदयाची खूप जास्त जवळ आहे. सो ही आहे माझ्या लाईफची ती स्पेशल गोष्ट जी गेले 8 वर्ष माझ्या लाईफमध्ये आहे. की जेव्हा माझ्या गावी असायची तेव्हा आम्ही खूप फिरायचो, खूप म्हणजे माझे फ्रेंड्स नसायचे, कोण नसायचे, तेव्हा पण मी तिच्यासोबत खूप फिरायची. सो आज हिला वॉश करायचं आहे कारण उद्या दसरा आहे. तर आईच्या आदेशानुसार तिला वॉश केलं पाहिजे कारण उद्या पूजा करायची, दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची असते. मी घरी असायची तर मी आणि दादा माझे सकाळी उठायचो, खाली जायचो, मग बादली घेऊन आणि मग सगळ्या गाड्या वॉश करायचो. पण आता मी इथं आहे तर मी ना सगळं खराब केलं आहे, म्हणजे सगळीकडून खराब केलं, म्हणजे गुलाल वगैरे टाकून. आणि मी जास्त यूज नाही करत, मी तिला चालवत नाही. मी फक्त कधीतरीच, म्हणजे कधीतरी नाही, कधीच नाही, मी नाही चालवत मम्मी. मी बिलकुल गाडी घेऊन बाहेर कुठं जात नाही. मी लायब्ररीला पण गाडी घेऊन जात नाही, मी कुठंच गाडी घेऊन जात नाही, मी फक्त इथंच उभी असते. सो हिला वॉश करूयात आपण आता. जाम खराब झाले. मी खरंच इकडे बिलकुल चालवत नाही. आता इकडे चालवायची हिंमतच नाही होत. एकदाच मला पोलिसांनी पकडले, तिथपासून कानाला खडा, मी गाडीच काढली नाही बाहेर. इथल्या इथं पण मी राऊंड नाही मारत गाडीसाठी. 1 मिनट, मेरा एक काम करोगे? आपके घर से एक बकेट मेरे को पानी दोगे? मैं इसको संभालती हूँ. अच्छा अच्छा. तेरे चाहते तो एक गिरवी लगते गए मेरे पास. इसको गाड़ी बोलते, ये देख. सॉरी 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 सॉरी. ये देख 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 ये देख. अरे यार कैसे शांत करूं. लॉलीपॉप आणून दिला तो रडला. तुझ्यामुळे रडला तो. नॉनसेन्स. शॅम्पू टाकूयात. शॅम्पू आहे ना. क्यूट होता. तुला राहून राहून त्यासाठीच वाईट. असं पण हिने चांगला असतो. आज त्याला मी कॅमेरा दाखवला तर रडायला लागला. बघू शकता की गाडी वॉश करून झाली आता. आणि बेबी माझ्यामुळे रडला तर मग ती जाऊन त्यासाठी लॉलीपॉप घेऊन येते. मला खराब फील होते की माझ्यामुळे तो रडला. तर मी जे केलंच नव्हतं त्याला, पण तरी पण तो रडला. तर आपण त्यासाठी जाऊन लॉलीपॉप घेऊन येऊया. आणि ते जाम क्यूट आहे आणि माझ्या गाडीवर ठेवलं ते.
बघते. सो गाईज मी त्यासाठी लॉलीपॉप आणलाय. आपण देऊयात त्याला. कुठं आहे तो? बिचारा रडला ना माझ्यामुळे. इधर देख देख, मैं और एक दूंगी. कितने क्यूट. बाय बाय बोल. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज जाऊन लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि काय माहिती तिथे काहीतरी चावलं पूर्ण लाल झालं. तर तुमची सगळ्यांची काळजी घ्या. हॅपी दसरा. बाय बाय.